चोपडा तालुक्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्यानं रब्बीच्या पेरणीमध्ये हरभरा आणि मक्याच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे, तर रब्बी आणि ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्यानं पिकांवर अळीचा प्रादुर्भाव आणि रोगराईसाठी पोषक वातावरण आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकावर रोगराई पडू नये यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि निंबोळी अर्कचे फवारणी करावी, जेणेकरून वातावरणाचा परिणाम पिकांवर होणार नाही, असं आवाहन शेतकऱ्यांना कृषी उपविभागीय अधिकारी अंमळनेर सी.डी. साठे यांनी केलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या यावर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा निश्चितच जास्त झालेला आहे पाऊस, आणि त्या अनुषंगाने यावर्षी रब्बी पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल आहे. परंतु रब्बी पीक पेरणी सुरू असतानाच आताच जे दक्षिण भारतामध्ये फेंगल वादळ आलेलं आहे, त्या फेंगल चक्रीवादळाच्या अनुषंगाने जे राज्यात थंडीचं वातावरण किंवा थंडीची चाहूल लागलेली होती, तर तेच वातावरण आता बदललेलं असून ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. आणि या ढगाळ वातावरणाच्या अनुषंगाने कीड रोगांना बऱ्यापैकी आमंत्रण मिळू शकतं. आणि त्या बाबतीत आता आपल्याकडे रब्बीचा जो पीक पेरा आहे, तर रब्बीच्या पीक पेरामध्ये यावर्षी रब्बी ज्वारीचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण हरभरा आणि मका या पिकांचा पीक पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याचबरोबर गव्हाचं जे पीक पेराचं प्रमाण आहे, तर ते क्षेत्र सरासरी एवढंच आहे. परंतु आता या वातावरणामुळे ही जे आपण हरभरा पिकाची पेरणी, हरभरा पीक नवीनच पेरलेलं आहे, तर हरभरा पिकावर बऱ्यापैकी या वर्षाच्या जास्त पर्जन्यामुळे जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. आणि हरभरा पिकाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी देखील यासाठी 22 सारखं बुरशीनाशक किंवा निंबोळी अर्काची फवारणी या गोष्टींचं जर का आपण वापर केला, तर निश्चितपणे कीड रोगांपासून पिकाचं आपल्याला संरक्षण करता येऊ शकतं.